समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र विधेनानंदो ज्ञानराजा सुपात्र दयावाटवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सब संतन की जय श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय परमहंस सकल सौभाग्य संपन्न वरदेवनितानंदमूर्ति ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेम माता की जय श्रीमद्गणेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणि आत्मबोध विरचित गणपति महाराज की जय 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 मयूरेश समर्थ गणपतीला नाव सांग माझं तोरण मला तुम्हाला सांग नाव सांग ठीक आहे. आज आपला विषय माझी एक नेहमी पद्धत आहे की जेव्हा मी आदल्या दिवशी घरी सहजपणे आडवी पडते तेव्हा मी आज विचार बुद्धीत विषय टाकायचा त्या उद्या मी काय बोलू म्हणजे बुद्धीत काही नसतं ज्याची बुद्धी कोरी झाली आहे असं आपण म्हणतो कोरी पाठी ही सर्वात छान असते त्याच्यावर काही उमटवायचं असेल तो कोऱ्या पाठीवर उत्तम उमटतो बरोबर आपण दसऱ्याला कशी पाठी घालतो पद्धत अजून आहे त्या परंपरा मुलांसाठी आपण ते करतो पण तशी विद्या उमटावी बुद्धी विद्येला मुद्दाम खेचून आणणं हे बरोबर नाही तसे आणताना खेचूनच आणायचे असते तपश्चर्या करून पण नंतर मात्र ती उमटावी मनुष्याचं तप पूर्ण झालं हे हे चालू आहे का म्हणजे डेट सांगायची नाही 27 एप्रिल 27 एप्रिल आहे विसरणार नाही शनिवार आज शनिवार दिनांक 27/4/2024 ठीक आहे तेव्हा मनुष्याला विचार विचार काही कर्तव्य करायचं मोठं कर्तव्य करायचं तेव्हा अशी बुद्धी हवी आहे की आपण स्वतःला विचारू शकलो पाहिजे समजा आता उद्या एखाद्या मोठ्या कामावर जायचंय किंवा महत्वाच्या कामावर जायचं तर आपल्याला असं आत वाटलं पाहिजे किंवा उद्या काय काय करायचं म्हणजे मॅनेजिंग जे असतं ते मॅनेजिंग वर बुद्धीत आलं पाहिजे असं आमचं मत आहे जेव्हा बुद्धीतून आपण मॅनेज करतो एखादं काम एखादं कार्य तेव्हा ते व्यवस्थित परफेक्ट मॅचिंग परफेक्ट त्याचं पूर्ण होतं परिपूर्ण होतं तसं काल मी हळूवार थोडीशी पडले दुपारी आणि बुद्धीत प्रश्न टाकला की देवा उद्या मी काय बोलायचं माझ्या सर्व क्रिया असं सांगत नाही मी माझा मोठेपणा किंवा माझी तपश्चर्या किंवा मी कोण आहे मी काय झाले असं मी काही सांगत नाही माझी इच्छा असते की तुम्ही सर्वांनी मला ओळखावं जाऊ देत आता काय सगळेजण ओळखू शकतात असं नाही ठीक आहे ओळखू नाही शकलं तेच बरोबर आहे आम्हाला असं वाटतं की पुढे आपल्याला ओळखू नये काय काय छान असतात काय काय ओळखतात हा पडदा असतोच तो ईश्वरच निर्माण करतो तेव्हा ओळखलं तर सगळी मज्जा आहे जादू जादू जसे असते जर लोकांनी जादू ओळखली तर मज्जा नाही तसं असतं की आपल्याला कोणी म्हणजे जो पूर्ण पुरुष झालेला आहे तो नाही ओळखू आला तर बरं आहे त्याचं सगळं ऐकायचं आहे त्याचं सगळं पाहायचं आहे हे आहे
एकच चाललंय, जे समोर आले तेवढंच करायचं आहे, बाकी काहीही पुढे नसतं. समोर आले ना ते करायचं, ते योग्य होतं. जेव्हा काहीच समोर नसेल तेव्हा काहीही नसतं. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, तम आसीत असं आपण म्हणतो, पण दॅट इज नॉट तम. हा अंधार नाही, हा प्रकाशच आहे. पण तो प्रकाशच इतका स्थिर आहे की त्याच्यात कोणी एवढासा जरी खडा टाकला तरी ती प्रकाशाची अवस्था मोडेल. इतकं स्थिरत्व आणि इतका प्रकाश. असा असताना बुद्धीमध्ये कोणताही विषय येत नाही, की प्रवचन हा पण एक विषय आहे, ते येतच नाही की काय सांगायचं. इथे येईपर्यंत काय नक्की नसतं. पण मग काल मात्र मी विचारलं म्हणजे उद्या काय बोलू, तेव्हा वरून श्लोक आहे. एक गंमत आहे, वरून बुद्धीतून काहीतरी येत आहे आणि आपल्याला ते स्मरत आहे. म्हणजे किती विशेष आहे, किती आश्चर्यकारक आहे. आणि कसा येतो श्लोक, येतो की नाही, तसा श्लोक आलाय. एक श्लोक आला म्हणजे 5व्या अध्यायाचा पहिला श्लोक आला, संन्यासम कर्मणाम न्यासम. आता हे संस्कृत आहे, मी तुम्हाला सांगते, फक्त सुरुवात आली श्लोक. संन्यासम कर्म म्हणजे भगवंताला अशी इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे ते मी इथं सांगायचं. अशी इच्छा आहे की लोकांना कर्म सांगा, संन्यास कसा असतो ते सांगा विद्यार्थ्यांना. साध्या लोकांना कर्म सांगा, विद्यार्थ्यांना संन्यास सांगा कसा असतो खरा संन्यास. आणि बाकीचे जे अभ्यास करणारे आहेत किंवा आहेत त्यांना तो अभ्यास सांगा. असं 3 प्रकारे त्याच्यात, संन्यासम कर्मणाम न्यासम. जे अभ्यास करतात, जे विद्यार्थी आहेत त्यांनी हळूहळू कर्मांचा न्यास करायचा. बरोबर, हे जमलं पाहिजे, जमवलं गेलं पाहिजे, मला जमणारच आहे असं म्हणून अभ्यास केला पाहिजे. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. जी साधी माणसं आहेत बिचारी, त्यांना काय माहित नाही एवढं, छान आहे. संसारी माणसंच महत्वाची माणसं असतात, पण त्यांच्यापासून हे सगळं उदयाला आले. भगवंतांनी, भगवान कृष्णाने जर संसार पाहिला नसता प्रत्येकाचा, म्हणजे अर्जुनासकट सगळ्यांचा, तर हे ज्ञान उदयाला आलं नसतं. तसं संन्यासम कर्मणाम न्यासम, अर्जुना सर्व कर्मांचा न्यास कर. म्हणजे काय, कर्म संपली पाहिजेत का? संपतच नाही कधी, कारण आपला एक घेणारा श्वास सोडणारा श्वास हेच एक मुळी कर्म आहे. जेव्हा आपण संपतो तेव्हा आपलं कर्म संपतो, तो पण कर्म नाही संपतो. न्यासम ते सांग, संन्यासम कर्मणाम न्यासम. न्यास कसा करायचा कर्मांचा, अर्पण. हा अर्पण नको, माझं जाईल ना सगळं. बाळकृष्णानंद हॉलमधल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या इथल्या काही विद्यार्थ्यांना, ते पण आमचे जगदाळे सुद्धा सांगू शकते, आपले घराण्यातले विद्यार्थी आहेत ते पण सगळं ज्ञान ऐकून 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 ते पण तुमच्यातच बसलेले आहेत बरं का. इथले आहेत म्हणून काय असं नाही म्हणून चालतं, असे काही आहेत त्यांच्यासाठी. तेव्हा हळूहळू आता मी तुम्हाला पुढे नेते अभ्यासात. लक्षात, आपण नेहमी काय सांगतो, कर्म करताना प्रार्थना करा, कर्म करताना कर्म झाल्यावर अर्पण करा, एवढंच आपलं. इथे वेगळा विषय आहे. संन्यासम, अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा तुम्ही 3रा अध्याय सांगताना मला सांगितलं ना की संन्यासी हो, अर्जुना संन्यास धारण कर असं बोलून गेले भगवान त्यांना. पण अर्जुनाला माहित नाही यांचा संन्यास काय. तीच तर गंमत आहे. भगवद्गीता ही अशी प्रत्येकाने शिकली पाहिजे. जिथं जिथं अशी शिकवतील तिथं तिथे लोक धन्य आहे. खरी भगवद्गीता शिकवली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी ती शिकली पाहिजे की देवाच्या मनात काय आहे, अर्जुनाच्या मनात काय, अर्जुनाचे प्रश्न कोणते आहेत. तुमचा आमच्या सारखाच असणारा अर्जुन आहे. ही पहिली भूमिका बुद्धीमध्ये ठाम घ्या की आमच्या सारखा सामान्य आहे अर्जुन, काही नाही. बाकी संसार करतो आहे, मुलं बाळ सांभाळतो आहे, फार ते युद्ध करतो आहे, याच्यापेक्षा नाही. तोपर्यंत अर्जुन तसाच आहे. आपल्याला कृष्णाची भेट झाली, एखाद्या अर्जुनाला पण उत्कंठा होती. अर्जुनाला कधी सामान्य होता तेव्हा उत्कंठा होती. कित्येक लोकांना उत्कंठा आहे, आता पण असते. काय करतात बरं हे देव करतात, म्हणजे आता करतात काय माताजी नक्की, तर काय आहे अभ्यास म्हणजे काय आहे.
मी काय करायचं का? माझे एक अगदी कळकळीने सांगणे सर्वांना की भगवद्गीता त्यांना काय म्हणायचं हे शिकून घ्या आणि मगच सांगावं. अवघड श्लोक अवघड अर्थ हे सांगत बसण्यात काही राम नाही, कळलं? मग तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना गीता ही तुमचं आमचं जीवन आहे, लक्षात. युद्ध हे तुमचं आमचं जीवन आहे आणि गीता ही तुमचं आमचं बक्षीस आहे, आपल्याला दिलेलं बक्षीस आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं, अर्जुना संन्यासी हो. तेव्हा अर्जुनाला खबर झालं, मी जर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं चला भगव्या लुंग्या लावा, भगवे कपडे परिधान करा आणि संन्यासीला जा, चला काशीला जाऊन संन्यास घ्या, पुन्हा 14 वर्षांनी माझी भेट घ्यायला या. 14 वर्षांचा संन्यास असतो. तसं अर्जुनाला बरं वाटलं. अर्जुनाला वाटलं त्याची मूळ भूमिका अंतःकरणात अशी आहे की माझेच नातेवाईक समोर आहे, त्यांना मी कसं मारायचं, ही मूळ भूमिका म्हणजे माया. आपलेच नातेवाईक आहे, ते चुकीचं वागताय माहीत आहे, चुकीचं करताय माहीत आहे, तरीही त्यांना क्षमा करून मला वाटतं की नको, त्यांना मारायचं नाही, त्यांना दुखवायचं नाही, त्यांना असं करायचं, तेच आहे असं नाही. हे भगवंताने हा त्याचा समज घालवला. अर्जुना जिथं पाहिजे तिथं मारलंच पाहिजे, जिथं पाहिजे तिथं बोललंच पाहिजे, जिथं पाहिजे तिथं ठोकलंही पाहिजे, असा आहे संसार. म्हणून तू काय कर, संन्यास धारण कर असं सांगितलं. मला सांगा संसारामध्ये असणाऱ्या मनुष्याला एकदम सांगितलं सोड द्रौपदी आणि सोड कोण सुभद्रा आणि चल माझ्यावर संन्यास घे, चालेल का? अर्जुन आश्चर्यचकित झाला. पण एक अर्थाने त्याला बरं वाटलं की म्हणजे जाऊ द्या सगळं सोड, हे करण्यापेक्षा आपलं चालत संन्यास घ्या. म्हणून तो रथाच्या खाली उतरू लागला. तेवढ्याच भगवंताने हात धरून परत बसवलं. म्हणले अरे वेड्या, संन्यास म्हणजे तो नाही भगव्या कपड्यांचा, तो नको करू. मग काय कर, संन्यासम कर्मणा न्यासम, हा संन्यास. संन्यास कोणता आहे अर्जुना? खरा तुम्ही आम्ही प्रपंचात व्यवस्थित नांदावं असं भगवंताची इच्छा आहे गीतेमध्ये, लक्षात. कोणीही आपलं कर्तव्य सोडू नये ही भगवंताची इच्छा आहे. फक्त कर्तव्य करीत असताना आपली बुद्धी शुद्ध ठेवा एवढीच इच्छा. आणि नंतर कर्म केल्यावर सगळी कर्म मला माझ्याकडे ढकलून द्या, म्हणजे तुम्ही काय व्हाल, मोकळे व्हाल. योगावर कुठला आम्हाला एवढा मोठा शब्द मला कुठला आहे. तुम्ही मोकळे व्हा. मोकळे कशासाठी? कुणी आपल्याला हा देह दिला, कुणी आपल्याला ही बुद्धी दिली, कुणी आपल्याला मन दिलं, कोणी आपल्याला शक्ती दिली, हा देह कोणाचा आहे, कुठून आपण आलो, हे सगळे विचार करण्यासाठी तुमची बुद्धी मोकळी राहील. हे शिक्षण आहे. भगवद्गीता शिकवताना हे शिकवलं. श्लोक पाठ करा, म्हणून घ्या, बक्षीस द्या, हे कालचं राहायचं, खाली राहायचं. श्लोक पाठ करतात, बक्षीस देतात, नाम तेवढं. सांगितलं माझं एखादं पुस्तक ठेवा, सारखं पाठ गीता पाठ करून द्यायची, श्लोक पाठ करायचे. जो पाठ म्हणतो त्याला बक्षीस द्यायचे. 25,000 बक्षीस शंकराचार्यांकडून द्यायचे आहे. मला मान्य आहे हे सगळं, पण द्वारकेला जाऊन बक्षीस मला मान्य असं मान्य नाही. पण मग कधी जागा होणार, कधी काय शिकणार, पुढचं काय, कधी डोळसपणा येणार? भगवंताने जे आपल्यासाठी सांगितलं ते घेण्यासाठी पण आपण जर पात्र नसू, आपला पदर जर पुढे नसेल तर उपयोग काय त्याचा? मला आपण असंच राहायचं दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष, कितीतरी शतकं गेली, कितीतरी युग गेली, तरी आपण तसंच राहिलो. भगवद्गीता फक्त पाठ करण्यासाठी तर तुमच्या अंतरंगात उतरण्यासाठी, तुम्हाला सुधरवण्यासाठी आहे. निरक्षर असतील त्यांना साक्षर करण्यासाठी आहे, अशक्त असतील त्यांना सशक्त करण्यासाठी आहे.
एकदम काही कळत नसेल त्याला कळवण्यासाठी आहे, आणि जे मुद्दाम काहीतरी करत असेल त्यांना शहाणं करण्यासाठी चुकीचं कर्म करणार. भगवद्गीता साधा विषय म्हणजे अवघड विषय नाही, साधा नाही ना अवघड आहे. कळलं? संन्यास सांगितला साधा भगवंत. आपल्याकडे एकच संन्यास आपण आमच्यासारखा असे कपडे घालणारा छे 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 संन्यासी नाही. अजून कलियुगाची कितीतरी वर्ष गेली तरी लोकांना संन्यासच कळेना. आपले लोक सगळे तोच संन्यास समजतात ज्यांनी भगवे कपडे परिधान केले, आत कुणी डोकावलंच नाही. दॅट इज व्हेरी रॉंग, व्हेरी रॉंग. संपूर्ण मानव जातीला हा उपदेश आहे. गीता हा आपला तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. भारतात कोणी पाहुण्यांचं गीता देतात. गीता काय सांगते, गीता अंतःकरण काय आहे तिचं हे तर बघितलं पाहिजे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू आता असं काय करतोस वेड्यासारखा, तू रथावर कर, युद्ध कर. म्हणलं नाही, माझेच सगळे पाहुणे आहेत, माझेच भाऊ आहेत, माझेच सगळे आहेत, चुलत चुलत काय असतील. तुमचं लग्न व्हावं म्हणून आम्ही येतात काय करते सगळे माझे माझे लक्षात माझ्याकडे नंतर वाटून जाऊ द्या. तिला वेळ असेल ती आली ना तरी गुपचूप वाटू द्या. आपण इकडे बघा, भगवद्गीता ऐकताना कोण आले कोण गेले हे पण कळू नये आपल्याला. इतकी आपली समर्थता आहे, इतकी समर्थता आहे. पहा, इतकं सगळं भगवंत स्वतः आहे पृथ्वीवर त्या काळी, तरी अर्जुन नकारले, तरी अर्जुन नकारले. हे सामान्यपणाचं लक्षण. स्वतः देव कधीतरी येतो, स्वतः तुम्हाला सांगत असतो, बाबा रे हे करा, बाबा रे ते करा, बाबा रे हे करा. समजत नाही. तसं अर्जुनाचं तसंच झालं. म्हणजे अर्जुन ही अशी भूमिका आहे, कितीही सांगा तरी त्याला कळणार नाही असं आपलंच असतं. तीच भूमिका अर्जुन. आपण सगळे अर्जुनच आहोत. किती सांगा अभ्यास इतके जास्त किती ध्यान झालं पाहिजे. आता विचारला का मार्मिक प्रश्न तुझं फक्त काय किरण, आता किरण कडून अशी अपेक्षा का 15-20 मिनिटं द्या. अजून कोणी 2 तास ध्यान कोणाचं होतं? हात वर. 1.5 तास. जगताय तुम्ही ध्यान करताय? वा वा. 1.5 तास 2 तासावर नाही गेलं. ज्यांचं ध्यान 1.5 ते 2 तासावर गेलं ते खरे विद्या. अजून प्रपंचाची काळजी नका करू. काळजी करणारा कोणीतरी आहे. आता सांगून सांगून मला दम लागायला. काही फरक पडत नाही. सगळं जैसे थे परत मी पाहतेच, सगळं जैसे थे. अर्जुनाची भूमिका तीच साधक भूमिका आहे. साधक आहे, नुसतं साधक नाही. जो अर्जुन असा विचार करत होता की काय बरं माझं चुकतंय, असा प्रश्न ज्याला येतो तो साधक होतो. साधक व्हावं पहिला. माझं काय चुकतंय बरं, मला कुणीतरी असा भेटावा की मला मार्गदर्शन व्हावं, तो साधक. त्याला साधक म्हणतात. भगवंताला जो उपदेश, अर्जुनाला जो उपदेश केला ती गीता. गीता काय म्हणायचं याला? कारण ते शब्द पद्यात गायलेले आहे. मग पार्थ श्री कृष्णा ते म्हणे, आहो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. अशी चाल आहे ती गीतेला, चाल आहे. गीता गद्यात नाही म्हणून ते पद्य आहे, म्हणून गीता म्हणजे गीत, गायलेलं गीत म्हणून गीता. आणि गीता, गीता का म्हटले तिला? स्त्रीलिंगी का म्हटले सांगा? नो, हा पुढे उत्तर दिलं बघा. आता गोस्वामी तरी असतात का प्रवचनात, तरी त्या चिंतन इतकं सुंदर करतात माहिती आहे. भगवद्गीता कोण आहे? शक्ती रूप आहे. प्रत्येकात शक्ती आहे की नाही? आहे. कुंडलिनी जरी जागी नसेल कोणाची तरी तशी पण शक्ती आहे मनुष्यात. तुमच्या सर्वांच्या कुंडलिनी जागी आहे, शक्ती आहे. आणि भगवंताचं गीत आहे म्हणून ती गीता.
गीता कानाने श्रवण केली आणि वागणं बदललं तर गीता चांगली कळते. पहा, म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुमचं कसं काय हे बोलणं? तिसऱ्या अध्यायात मला सांगितलं संन्यास द्या, म्हणून मी संन्यासी कपडे घातले, तुमच्या समोर आलो. मी सांगितलं असा नाही संन्यास, हे नाही जमायचं. कुठं जातं? सगळं सोडून. अर्जुनाला कर्तव्य आहे युद्धाचं, ते कर्तव्य सोडून कुठे चालला? कुठे चालला बोंबलत? त्याला आवडलं, त्याला सांगितलं इकडे संन्यासम कर्मणाम न्यास. अर्जुना, तुला जे कर्म करायचं आहे तेच कर, मी आता तुला त्याची पद्धत सांग. काय सांगतो? पद्धत सांग की कोणतंही कर्म करायचं असेल संन्यासम. संन्यास म्हणजे काय? सम्यक न्यासा. सम्यक न्यासा म्हणजे काय? किंचित श्वास वर घ्यायचा, कर्म अर्पण करायचे किंवा प्रार्थना करायची, कर्म करायचं, कर्म झाल्यावर ते अर्पण करायचं, याला म्हणतात संन्यास. संन्यासाची वृत्ती, पाप. मग ते सगळं अर्जुनाला शिकवलं. अर्जुना, तू संन्यासी हो. संन्यासी याचा अर्थ आहे संन्यासम कर्म न्यासम. न्यासम म्हणजे अर्पण. एखादी गोष्ट आहे, आता चहा केला, मला सोपी उदाहरण, चहा केला आणि उकळवला चांगला आणि नुसताच तसा दिला तर चालेल का? नाही. चहात काय घालावं लागतं? चहामध्ये दूध. संन्यास. दूध त्याच्यामध्ये घातलं. संन्यास म्हणजे सोडून दिलं सगळं, दूध त्याच्यामध्ये घातलं. संन्यासम कर्मणाम न्यासम इति श्री. संन्यास. प्रत्येक कर्म आपण करतो आहोत. किती कर्म होतात आपण? कधी रात्री एकदा बसून हिशोब केलाय का? केला वाटतं पुष्कळ केलं. बस ऐकली ते जरा भेटला महाराजांना. दिवसभरात आपण किती कर्म करतो? उठल्यापासून उठलो की आपण दम धरतो का? तसं नाही, लगेच उठतो. आपली बाकीची कर्म होतात, ती झाली की लगेच आपण पुढच्या कामाला वळतो. म्हणजे दिवसभरात आपल्या लक्षातही येत नाही की आपण किती प्रकारची कामं केली. आता बघा, एखादा शहाणा मनुष्य विचार नाहीच करत, बहुतेक कोणीच नाही. लहानपणापासून कोणावरही आपला संस्कार नसतात, काही नसतं, काही माहित नाही. अर्जुनाला पण असं काही नाही. अर्जुन राजपुत्र होता, अर्जुन द्रोणाचार्यांकडे शिकत होता, तरी त्याला काहीही माहिती नाही. पण द्रोणाचार्यांकडे फक्त काय शिकला? धनुर्वेद. वेद शिकला. पण कोणता वेद? धनुष्यबाण कसा चालवायचा तेवढाच वेद. हा वेद त्याला माहित नव्हता. म्हणून मग अर्जुनाला सांगितलं संन्यासम कर्मणाम न्यासम. अर्जुना, खरं मनुष्याचं चरित्र असं आहे की प्रत्येक कर्माचा न्यास झाला पाहिजे. त्यासाठी पटकन म्हणजे प्रत्येक मनुष्याला ही माहिती पाहिजे की देव कुठे आहे. कुठे आहे देव? आता तुम्हाला प्रश्न विचार, सांगा कुठे आहे देव? आपल्याच शरीरामध्ये देव आहे हे प्रत्येक साध्या माणसाने सुद्धा लक्षात ठेवा. आपण प्रतीकाकडे जातो, देवळात जातो म्हणजे ते प्रतीक आहे देवाचं. गणपतीची मूर्ती पाहिली की आपल्याला देव वाटतो, श्रीकृष्णाची मूर्ती पाहिली की आपल्याला देव वाटतो, श्रीराम पाहिला की आपल्याला देव वाटतो. हे देव नाही का? देव आहे. पण देव प्रत्यक्ष कुठं आहे? देव आपल्यातच आहे हे शिकवायला पाहिजे लोकांना. देव कोणाचा आहे? आपल्याचा देव शोधा, असं भगवंताचं. मग अर्जुन म्हणाला, मग मी या केलेल्या कर्मांचं काय करू? माझ्या हातून खूप कसली कसली कर्म झाली, वेगवेगळ्या राक्षसांना मारले, शत्रूंना मारले, काय त्याचं कसं व्हायचं? तेव्हा त्यांनी सांगितलं संन्यासम कर्मणाम न्यासम. अर्जुना, कर्म जे झाले ना तुझ्या हातून ते डोळे झाकून मला दे, मी बसलोय नाही. एखादी शक्ती अशी असते तिला, आता तुम्ही माझ्या चरणावर नमस्कार करता, काय होतं तेव्हा? हा, काय असतं? बघा किती हुशार आहे. सगळी किरण घेतात ना. आणि मग काय, चार्जिंग झालेल्यातून तुम्ही काय करता? पॉवर पॉइंट आहे आमचा. हा, पॉवर पॉइंट म्हणजे चार्जिंग इथंच होते. मग आम्हाला पुन्हा एकदा चार्जला घरी बसवावं लागतं.
म्हणजे अर्जुना चार्जिंग कर स्वतःला सार. ते चार्जिंग कुठं आहे? तुमच्यातच आहे. हा, हे तर एक ठेवलंय तुमच्यासाठी. तर समजा मी लांब असेल तर तुम्ही चार्जिंग कुठून करणार? स्वतःच कुठून करणार? म्हणून ध्यानाला बस, चार्जिंग चार्ज हो. सतत चार्जिंग कुठून करावं? इथे आत्मरूप नावाचं एक स्वरूप आहे, आत्मा आहे, त्याच्यातून तुला ईश्वर भेटेल आणि तिथूनच तुझ्या शरीराला सर्व चार्जिंग होईल. आणि दुसरं चार्जिंग कोण आहे? सद्गुरू आहे. सद्गुरूंच्या बरंच मोठं चार्जर आहे, नाही का? तसं मुख्य त्यांना असं सांगायचं आहे की अर्जुना, हे चार्जिंग तू सतत करत जा. चार्जिंग ध्यानाने होतं, चार्जिंग उत्तम विचारांनी पण होतं, चार्जिंग चिंतनाने पण होतं. कळलं? चार्जिंग चिंतनाने, मनाने पण चिंतनाने पण होतं आणि मनातून पण होतं. सतत चांगले विचार आपण जर चालू ठेवले आपल्या बुद्धीला तर ते एक उत्तम प्रकारचं चार्जिंग आहे. लक्षात. आपण कर्म करतो, किती वेळा सांगितलं, काय काय कामं असतात आपल्याकडे, काय ते सगळे करतो. आपलं तर कर्म काहीच नाही. बाहेर सृष्टीत जाऊन बघा कर्म काय झालं. सृष्टीत कर्म बघा काय आहे. अशी कर्म करतात लोक की बघवत नाही. त्यांना कुठे चार्जिंग? त्यांच्यासाठी हे सांगितलं की आता तुम्ही कर्म करता. चांगल्या लोकांसाठी भगवद्गीता आहे. तुम्ही म्हणजे सामान्यांसाठी पण आहे, सगळ्यांसाठी आहे, पण त्या स्टेपवर आपण आपल्याला जायचं. आपण कर्म करतो, जे आलंय दिवसभर ते. आता तुम्ही तिकडून काय बस केली, गाडी केली, इथं आला, दर्शन घेतलं, बसले, उठले, बोललो. आता हे सगळं चार्जिंगचं ठिकाण आहे. हा, पूर्ण आश्रम कुठे उभ्या चार्जिंग होईल तुमचं, बरोबर. पण कर्म करताना मनुष्य बरोबरच आहे हे कशावर? काही अंशी आपण काय करतो, एखादं कर्म करायला जातो, तिथे नेमकं आपलं चुकतं. सोयऱ्यांकडे गेलो, कशासाठी गेलो? 4 गोष्टी समजावून सांगायला, बाबा चला जाऊ द्या, त्यांच्याशी असं झालंय का तुमचं, जाऊ द्या, सोडून द्या. उलट झालं. आपण ज्याला चार्जिंग करायला गेलो तोच आपल्यावर उलटून पडला. त्याने सांगितलं तुला काय करायचं, तू कशाला आलास मला सांगायला, वगैरे वगैरे. म्हणजे चार्जिंग कुठं करावं हा पण नियम आहे. ज्याला असं वाटतं की मी प्रभूचा दास व्हावं, मी माझ्या सद्गुरूंचा दास व्हावं, मी गीतेचा दास व्हावं, मी ज्ञानेश्वरीचा दास व्हावं, अशा मनुष्याचं चार्जिंग करा. कळलं? हे चार्जिंग आहे ते जीवनभर उपयोगी पडेल. मुद्दा असा आहे की आपल्या जीवनामध्ये सुख दुःख इतर सगळं काही येत असतं. कधीच आपल्याला सुख दुःख मिश्रित असं आपलं जीवन आहे. हे काय वाचतंय? मध्ये मध्ये नको कोण. काय सांगितलं मी आता? चार्जिंग होणं महत्वाचं नाही, अजून काहीतरी सांगितलं. भगवद्गीता आपली एक चार्जिंग आहे. मुद्दा असा आहे की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख मिश्रित जीवन आहे. जेव्हा आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आजूबाजूला आपल्यामध्ये घरामध्ये सगळी कर्म व्यवस्थित चाललेली आहे आणि कोणी किती कसली कर्म, कसली म्हणजे कसली करतच नाही, कशी कर्म सगळ्यांची सगळी चाललेली आहे. थोडंसं काही इकडे तिकडे झालं तर ज्याचं चार्जिंग बिघडत नाही तो काय. जेव्हापर्यंत आपलं चार्जिंग बिघडतंय ना तेव्हा समजायचं की आपलं खरं चार्ज झालं नाही. बरोबर? खरं चार्जिंग झालंच नाही. खरं चार्जिंग त्याचं झालं ज्याचं काही बिघडत नाही. त्याला माहीत असतं प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला हिशोब दिलेला आहे. एक, प्रत्येकाच्या जन्माच्या संस्काराप्रमाणे ज्याला त्याला हिशोब दिलेला आहे. नंबर 2, आणि प्रत्येकाच्या पाप पुण्यानुसार जन्म दिलेला आहे. नंबर 3, त्याला कळत असतं एखाद्याच्या हातून फार मोठा काहीतरी गुन्हा झाला, गुन्हा केला, झाला नाही झाला, केला, तर तो समजावून देतो की बाबा ह्याचं काय आहे. म्हणून भगवद्गीतेने सगळ्यांना उपदेश न करता अशाच लोकांना उपदेश केला जे पुण्याच्याकडे आलेत, ज्यांना हे कळण्याची आतून तळमळ आहे, मला कळावी भगवद्गीता,
आणि जे एकांगी बसतात, एकत्र बसतात, जे एकांतात बसतात, त्यांनाच त्यांची तळमळ आहे भगवंत. म्हणून त्यासाठी सांगितलं संन्यासम कर्मणाम न्यासम. इथंच मला यायचंय. अर्जुन म्हणाला, देवा हे सुख आहे कसं मिळणार आम्हाला, एकदा सांगावं. आम्ही कोणीच सुखी नाही. म्हणून तर सारखं चतुर्थीला येतो ना आपण. मी पण नाही सुखी ना, म्हणून तर मी इकडे येते सारखं गणपतीला यायचं. म्हणजे यावं तर प्रत्येक चतुर्थी, नाही तर पुढच्या चतुर्थीला यावं नाही असं करायचं. म्हणजे बरं वाटतं देवाला जरा माणसं आली की ते पण बरं वाटतं. या तुम्ही खूप श्रद्धाळू छान लोक आहात, भक्तीतले लोक आहात, आलं तर बरं आहे. आणि तुम्ही येता तर तुमचं हित होतं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. काय गणेशाला जी जी प्रार्थना करू ते नक्की होतं या ठिकाणी, असा इथला महिमा आहे या स्थळात. पण मी आता जे सांगते की प्रत्येकाला अशी बुद्धी हवी. काय मी सांगितलं तुम्हाला पॉइंट काय होता? हा, प्रत्येकाला सुख दुःख आहे, ते त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे आहे. मागच्या जन्मामध्ये जे केलं तिथं जर चुकलं असेल तर या जन्मामध्ये ते फेडलं आहे, नक्कीच फेडलं आहे. आपण फार वेळा फार लोकांचं पाहतो की त्यांचा काही अपराध नसतो, तरी ते समोरच्याचं ऐकतच असतात, सोसतच असतात, ऐकतच असतात, सोसत. ते का सोसतात? सोसतात ही त्यांचं सामर्थ्य आहे. कळलं तुम्हाला? ते सद्गुरूंकडून त्यांच्याकडे गेलेलं आहे. सोसणं हे पण सामर्थ्य लागतं. सहनशीलता सामर्थ्य आहे, पण सहनशीलता जिथं संपते तिथं आणखीन वेगळं आहे. भगवान श्रीकृष्णांची सहनशीलता कोणाच्या तिथं संपली माहिती आहे? कोणाच्या तिथं नाही, चक्रधर नाही, शिशुपाल. बरोबर. शिशुपाल एकदा म्हणाला, ए काय रे गवळ्याच्या पोरा, तुला काय अधिकार आहे? एकदा झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं. श्रीकृष्णाने मनात ठरवलं, हा जर असंच किती अपमान आहे. सगळ्या सभेत बसून बघून बोलायचा मुद्दाम. असे अपमान लोक करतात, जर मला अनुभव आहे, मुद्दाम करतात. पण करू देत, आपण शांत राहायचं. अपमान हा साधा नसतो. कोणाचाही विनाकारण अपमान कोणीही करू नये. का करावा? कळलं तुम्हाला? आपल्याला त्याचं काही माहित नाही, काय नाही, कशाला अपमान करायचा. दुसऱ्यांदा बोलला, तिसऱ्यांदा बोलला, 100 वेळा, मग भगवंताने नीट ठरवलं डोक्यावर की हा जर 100व्या वेळेलाही मला हेच बोलला, ताबडतोब कट. शिशुपाल इतका निर्बुद्ध कसा की तो 100व्या वेळेला पण हेच बोलला. याला दुष्ट म्हणायचं. याला काय म्हणायचं की दुष्टांची व्याख्या आहे की किती वेळेला कोणाचा अपमान करावा आणि का करावा. अपमान केला भगवंता. एक दुसरा एक तो कोण राजा होता? श्रीकृष्णाची नक्कल झाली, पौंड्रक नावाचा एक राजा होता. श्रीकृष्ण भगवंताचं मी हे का सांगते, त्यांना पण पृथ्वीवर अशीच माणसं भेटली जी तुम्हाला आम्हाला भेटतात. अशीच माणसं असतात द्वेष करणारे. श्रीकृष्णच बोलतात खाली मोठं असं ते श्रीकृष्णाच्या याच्यात दाखवतात ना साप शेषनागावर विराजमान. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी काय, आता माझा विषय गेला तुमचा, पौंड्रक राजा. भगवान श्रीकृष्णांच्या इथं राज्य आहे समजा, तिकडे पलीकडे त्या डोंगराच्या पलीकडे तो राहायचा, त्याचं राज्य. आणि त्याला मनात काय वाटायचं बघा, सामान्यांच्यात काय चालतं तेच मी सांगतो. त्याला मनात वाटत नाही मी कुठं कमी. अरे पण तू कोणाशी बरोबरी करतो ते तुला कळलं पाहिजे ना, बरोबरी कोणाशी करावी. मग तो म्हणतो माझ्यात काय कमी, मी पण श्रीकृष्ण आहे. कृष्णासारखा मुकुट घेतला, ते मोरपीस लावलं, त्या गळ्यात वैजयंती माळा घातल्या, तसाच पितांबर नेसला आणि तसंच सगळं शस्त्र घेतलं, तसंच शंखचक्र सगळं घेतलं. आणि एकदा लढायची वेळ आली, लढायची वेळ आली गेला लढायला. ते शंख फुंकावा कसा हे माहित नाही, चक्र चालवावं कसं हे माहित नाही. मग काय करतो, जे शत्रूंनी त्याला बाण मारले ना, आलं बसलं. पुन्हा दुसऱ्यांदा उर्मी आहे, मीच श्रीकृष्ण आहे, अशी उर्मी बरोबर नाही. एखादा खरा श्रीमंत असेल, घरंदाज,
अशी काही श्रीमंत माणसं असतात, त्यांची बरोबरी कोणी करायची? झाडूवाले? नाही नाही, मी पण घरंदाज श्रीमंत आहे असं म्हणायचं. अरे काय म्हणतोस तू? हे जे आहे ना, दॅट इज रॉंग. समाजातली ही विषमता माणसाला विन्मुख करते परमात्म्यापासून विन्मुखता. म्हणून ही विषमता काढण्यासाठी भगवद्गीता आहे. भगवद्गीता लोकांना कळत नाही. त्याचं काय, श्लोक म्हणणारे श्लोक म्हणतात, बक्षिसं मिळवतात, आपण नुसतं काहीतरी वाचण्याचं वाचतही नाही. तुम्ही घरी वाचता का? कोण कोण वाचतं ज्ञानेश्वरी? वा 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 वा, आमच्या आश्रमात बरेच आहेत ज्ञानेश्वरी. बरं बरेच आहेत. वा वा, व्हेरी नाईस. माझं नाही तसं होत मग. त्यांचं सगळं पाठच आहे, त्यांना वाचायची गरजच नाही. तेव्हा कोणाची बरोबरी करावी? राजा पौंड्रकने असं पुन्हा 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 केलं. एक दिवस श्रीकृष्ण भगवंतांनी निरोप पाठवला पौंड्रकांना, म्हणून आमच्याशी लढायला या. आता आली का पंचायत? त्याला साध्या माणसाशी लढता आले नाही, तो कृष्णाशी काय लढणार? शेवटी भगवान कृष्णांनी स्वारी केली आणि एकदाच त्याचा काटा काढला, संपला पौंड्रक. असे पौंड्रक समाजामध्ये खूप असतात. आपल्याला गीता हे शिकवते, मी नाही शिकवत. गीतेचं सांग, संन्यासम कर्मणाम न्यासम. मला अजून हे पहिलं झालं, दुसरं झालं, याचे स्तर आहेत. सर्वात शेवटी हे सांगणार की कर्म कसं संन्यास, कर्माचा संन्यास कसा होतो. असं आहे. समाजात विविध भाग आहेत, विविध व्यक्ती आहेत, विविध प्रवृत्ती आहेत. त्या सर्वांपासून आपण वाचून स्वतःला भगवंताचं करायचं आहे. आणि मग आपण भगवद्गीता म्हणजे भगवंताचं करायचं आहे, मग ध्यान करायचं आहे. आणि ध्यानाने ईश्वर आपल्याला आकलन होतो, हे सिद्ध करायचं आहे. आमच्यासारख्या व्यक्तींना हे सिद्ध करावं लागतं. आमच्यासारखं म्हणजे मला नाही, मला काही माझं माझं म्हटलेलं मला चालत नाही. आणि मी कशी आता हे काय सांगितलं यांनी ते मी कधी लक्षात ठेवत नाही. आय डोंट वॉन्ट दॅट. मला नाही आवडत ते. कळलं? आवडत आहे म्हणजे स्तुती केलेली कोणाला चालणार नाही, पण मी नाही ते काही कधी लक्षात घेत. आणि तेच नेमकं भगवंताला आवडतं. कळलं? म्हणून संन्यासम करणं, तिसरा अध्याय भगवंताने याच्यासाठी सांगितला. तिसऱ्या दिवसांनी चल संन्यास हो. अर्जुनाने लावली लंगोटी, लावलं काय ते संन्यासाचं घेतली छाती. म्हटलं झालं संन्यास, जाऊ का आता हिमालयात? ते म्हणणारे वेड्या, असं असतं का संन्यास? चल सोडून टाक, तुझी भरजरी वस्त्र घाल. देवे दिला देह भजना गोमटा. कशासाठी देह दिलाय? भजनाला दिलाय. 2 हात दिले, 2 पाय दिले, डोळे दिले सुंदर, नाक दिलं सुंदर. आणि देहात काय काय दिले हो देवाने? सांगा मला, काय काय दिले सांग. आपण स्वतः आपण आहोत असं तुम्हाला काय वाटतं? मी शंकर आहे असं का? हा, देहाची काय आहे? स्वतःला जाणीव. ती जाणीव अर्जुना जोपर्यंत तू नष्ट नाही ना करणार, तोपर्यंत तू संन्यासी होणार नाही. तुला वाटतंय ना मी व्हावं, मी पूर्ण व्हावं, मी आध्यात्मिक व्हावं, मला पूर्ण अध्यात्म कळावं, मला साक्षात्कार व्हावा. रोज ध्यानाला बसले 2 तास, हा अभ्यास आहे. पण मी जे सांगते ना तुम्हाला, त्या आयडिया आहे. शिक्षकाने काय सांगायचं असतं? आयडिया. सून घरी आली तर सासू काय सांगते? काय सांगते? प्रत्येक ह्याच्यातल्या खाचा खोचा सांगते. बाई हा टिप्स देते, बरोबर टिप्स देते. किंवा आई मुलीला शिकवताना टिप्स सांगते. हे टिप्स देणं. मग तसं भगवंताने अर्जुनाला टिप्स द्यायला सुरुवात केली. बाळा, संन्यास म्हणजे हा नाही तुला मी सांगितलं. मग काय सांगितलं संन्यास? हात जोडून अर्जुन उभा राहा. काय सांगितलं? मग त्याला सांगायला सुरुवात केली. अर्जुना, संन्यास हा देहाने घ्यायचा नाही, संन्यास हा वृत्तीने घ्यायचा आहे. कशाने घ्यायचा आहे? वृत्ती. संन्यासी बसला असं ध्यानाला, किंवा आपण बसलो ध्यानाला. आता इथं तुम्ही बसलात ध्यानाला, तुम्हाला बसवलं 2-3 तास, तरी तुमची वृत्ती जाते कुठे? घरी. ती वृत्तीचा न्यास झाला पाहिजे, तो संन्यासी का. वृत्ती घरी गेली, अगो बाई दूध तापवायचंच राहिलं आणि नाही तर नाही, फ्रीज मध्ये पण नाही ठेवलं, जाईपर्यंत दूध नासून जाईल.
खलास. 2 तासाच्या ध्यानाचं काय झालं? असं ध्यान लागलं पाहिजे की त्यात काही नाही. संकल्पच करून बसायचं, देवा मी ध्यानाला बसते आहे, एकही विषय माझ्या बुद्धीत जाऊ नये अशी प्रार्थना. तुम्हाला सांगू खरं, प्रार्थना करताना डोळ्यातून घरघरा अश्रू आले पाहिजे. देवा नको हा मला असं ठेवू, मला ध्यान लागू दे, मला तुमच्या विरहित ठेवू नका भगवंता, असं झालं पाहिजे. असं जर झालं तर ध्यान आहे, असं नाही झालं तर नाही. खूप वर्ष आपण ध्यान करतो, आपल्या साक्षात्काराला इतकी वर्ष का लागतात? वाय? त्याचा अर्थ ही भावना नाही. त्याचा मी भगवंतासाठी करतोय आणि भगवंत मला मिळावा अशी इच्छा करतोय. भगवंत साधा आहे का काय? का आपला नोकर आहे कोण? हाक मारली की येईल, हाक मारली प्रेमळ माताजीमध्ये आहे. हा ती मज्जा आहे तुमची, ती मज्जा माताजीमध्ये ती फार मज्जा आहे तुमची. आम्हाला आमचे गुरुजी होतेच मध्ये, पण तरी तुमची जास्त मज्जा केली त्यांना. मुद्दा असा, मध्यस्थी कोणी असेल तर छान आहे, पण तरी आपलीच कर्म नीट पाहिजे. आपलं जे काही आपण करतो ते म्हणजे ध्यानात बसल्यावर आपण निशंक असतो. निशंक येणे महायोगे मज मीनला मनाचे ज्ञान. निशंक आहे, प्रपंच हा योग आहे असं समजा. योगायोग नको, योगच. प्रपंच योग करा. योग युज युजती म्हणजे जोडणे. बायकोशी पटतच नाही, सगळा जन्म चाललाय. काय होतंय, काय म्हणते ती तरी ऐकून घ्या. तिची काहीतरी साधी इच्छा असेल, पूर्ण करा. तुम्हाला एक आयडिया सांगू, प्रपंचातल्या सर्व लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि मोकळे व्हा. ही एक आयडिया आहे. तुम्ही म्हणत असाल आमचा अभिमान दुखवला, तेच मध्ये आहे. प्रत्येकाचा एक बाबुलबा बरोबर बसलाय असा इथं, तो बाहेर येतो. तिची इच्छा मी पूर्ण करू, हे जा, आला गर्व, आला अहंकार, गेल. असं मी जर सांगते, असं जर सगळे लोक वागले तर सगळे जण भक्त बनतील, सगळे जण योगी बनतील, सगळे जण संन्यासी बनतील. एवढी वर्ष माझ्या पाठशाळेत शिकणारे ते सगळे कुठे योगी झाले, सगळे कुठे संन्यासी झाले, कोण कोण एकत्र. माझ्या पाठशाळेची काय उपयोगी? आयुष्य किती आहे मनुष्याला? क्षणभंगूर आपण रोज म्हणतो, पण रोज म्हणतो ते लबाड एक माणसं. त्यांना काय वाटतं, नाही काल म्हणलं तर तरी आजपर्यंत आहे ना, आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, व्हावे सावध, तोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा. वळसा कसा आहे माहितीये का तुम्हाला? आता काही कळत नाही तुम्हाला. ते नुसतं म्हणतो आपण, योनी कोणत्या सांगा ना आम्हाला. ते योनीच इथं बघायचं काम करते सगळं. मला कामच नाही ना. पुढे हुशार कसले दिले संतांनी, किती दिले सुंदर. आपले संत नसते झाले तर आपण अशा आढाने राहिलो असतो. किती सुंदर सांगितलं. थोर आहे वळसा. एक एक वळसा कसा आहे माहितीये तुम्हाला? एक जन्म आला कशाचा? नाही, एक सावकार होता. सावकाराचा उदाहरण. सावकार होता, सतत सतत पैसे लोकांना द्यायचा. कशावरती? व्याजावर. आणि इतका व्याज घ्यायचा जबरदस्त की तो समोरचा मनुष्य भिकारी तर व्हायचा. तुमच्याचं फेडलंच नाही, फिटलंच नाही, तू फिटलंच असं सांगायचं त्याला, तुझं फिटलंच नाही असं म्हणून मरेपर्यंत तो मनुष्य व्याजच देत राहिला, मुद्दल फिटलंच नाही त्याचं. असा मनुष्य, असा करणारा मनुष्य कोण होतो माहितीये तुम्हाला? एक तर ढेकूण होतो, रक्त पिला किंवा दास होतो. दॅट इज माय ऑब्झर्वेशन. माझी शाळा आहे, माझं ज्ञान आहे. दॅट इज माय प्रॅक्टिकल नॉलेज. ढेकूण होतो, काय पितो मनुष्य? तो सावकार असतो. ना एक एक योनी, कोटी कोटी वेळ. ढेकणाचा एक जन्म झाला, पुढचा तसाच जन्म येणार, दासाचा येणार, पुढचा जन्म तसा. कोटी कोटी वेळा एक एक योनी लागते. किती माग माग जायचंय विचार अर्जुना. त्यापेक्षा एकच विद्या करणं, संकल्पेन न्यासा.
काय कर, तुझ्या मनात काय आलं आता? आता पटकन बसलोय, छान सगळेजण बसलोय, प्रवचन चाललंय आणि कोणाचं तरी मनात आलं, चला उठा, काहीच जड नाही, काय समजत नाही, काय, चला आपलं. कुठं चला? नाही चला पुण्याला वगैरे जाऊ, संध्याकाळचा पिक्चर तरी टाक. आमच्या प्रवचनात जर अशा इच्छा व्हायला लागल्या मग काय करायचं? ये पिक्चर पाहिला. पिक्चर मध्ये काय फारसं हे नव्हतं, पण त्यातलं नेमकं सासू सुनांचं भांडण, कपट, ते सगळं पाहिलं. ते सगळं आत बसले. घरी गेल्यावर ते कपट पाहिलेलं सगळं, मग ती दृष्टी तशी झाली आपल्याची. दुसऱ्यांकडे सारखं दोष दृष्टीने पाहिजे असं दृष्टी झाली. मग तिथून पुढे सुरू झालं. मनुष्याच्या बुद्धीवर जे जे संस्कार तुम्ही द्याल तेच संस्कार होतात. बुद्धी ही तशी स्वावलंबी नाहीये, तुम्ही दिलेल्या गोष्टींवर ती पोचते. म्हणून तिला चांगलं द्या. म्हणून जन्मांचं सांगतो, किती सांगू जन्मांचं, खूप अभ्यास आहे मला, खूप आहे. किती जन्म, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे कधी. तुकाराम महाराज स्पष्ट वक्ते आहेत, साधने सांगितलं त्यांना. हे सगळं असं ज्ञान होतं. ते तर अखंड 24 घंटे रानातच राहायचे त्या दगडावर, अंडी पुढे भाकरीच जायचे नाही तर तसे. आणि अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे, पक्षी सुस्वरे आळवीती. काय शिकले महाराज? असेच होते, आपल्यासारखेच होते, साधे होते. शेवटी हे शिकले. वनात गेल्यावर, रानात गेल्यावर, एकांतात गेल्यावर, एकांत असावा तो पवित्र असावा. पवित्र एकांत. आता आपल्या घरातला एकांत, या खोलीतून स्वयंपाक खोलीतून गेले आणि बेडरूम मध्ये जाऊन द्यायला बस, हे काय न द्यायचं. सगळं दिसतंय स्वयंपाक घरात, असं सारखं बघायचं डोकं. चारची वेळ झाली, ध्यान करता वेळेस म्हणायचं, मला पण एक कप टाका ना चहा, झालं ध्यान. असं ध्यान नको आपल्याला. ध्यान म्हणजे ध्यान, चहाचं ध्यान, चहाचं ध्यान, चहाचं ध्यान झालं मध्ये. म्हणजे बेडरूम ते किचन, तुम्ही अशा ठिकाणी आलं पाहिजे जिथे फक्त पृथ्वी आहे, आकाश आहे, वृक्ष आहे आणि पक्षी आहे. अशा ठिकाणी ध्यान. आता मला लोक आग्रह करायला लागले कळवा की महिन्यातून एकदा तरी इथं ध्यान घ्या, महिन्यातून एकदा तरी इथं ध्यान घ्या. आणि सगळेजण सतत आला तर आपण घेऊ शकतो. कळलं? शिबिर. तेव्हा ध्यान हे संन्यासम. अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा संन्यास म्हणजे काय? माझा जर संन्यास नाही मग कसा? अर्जुना, प्रत्येक कर्म मला दे हा संन्यास. संन्यासम कर्मणाम न्यासम. न्यास कर म्हणजे प्रत्येक कर्म मला अर्पण कर. तुम्हाला सांगू, आता ढेकून वगैरे असतात आपण मारतो, ठीक आहे, मारल्यावर सुद्धा तो कोण आहे? प्राण आहे. अर्पण करा, राहू नका. मरुदे ढेकूणाचे काय त्याचं सहज पण बनवा. तो बारीक डोळ्यात तेल घालून अभ्यास करावा. ते आपलं नुसतं सकाळी गेले ड्युटीवर, मध्ये आले, जेवले, झोपेतून उठले, मग ध्यान केलं, मग जाऊ. किती कोणाकोणाचं ध्यान काय होतं तेच मला नाही कळत. आता बाळकृष्णानंद गुरुकुलाश्रमातले लोक वेद बोलायला लागले पाहिजे ते एवढा, तसं काय झालं नाही. तसं काय झालं नाही. काय तरी आपलं वेळ वाकडं सांगतो, ऐका थोडं. मुद्दा असा, अर्जुना कर्मणा न्यासम. एक जवळचा मार्ग भगवंताने काढला. काय? अर्जुना, प्रत्येक झालेलं कर्म मला देऊन टाकलं. म्हणजे आपण मालक नाही, मी कोण आहे? तुमचा दास आहे. मालकाला सगळं दिलं, पाप दिलं, पुण्य दिलं, सगळं दिलं. आमचे विद्यार्थी तर इतके हुशार आहेत महाराज, मागच्या 7-8 जन्मांचं असं ध्यानाला बसतात, सगळ्या मागच्या जन्मांचं आमचं सगळं माफ करतात. किती हुशार विद्यार्थी बघा. आमचा गुरु किती हुशार असेल बघा. आम्ही नाही शिकवलं, मी शिकवले का ते? आमचे शिष्य फार हुशार, सगळ्या मागच्या जन्मांची सगळी कर्म आमची अर्पणात आहे देवाकडून. इतके हुशार. देव खरं अर्पण करतो म्हणजे स्वीकारतो का नाही मला माहित नाही, पण अर्पण केली हे मला माहिती. त्यांनी ओळखले गुरुकुल आश्रमातले लोक फार हुशार आहेत.
कळलं मला? हा? जेथ कर्म दुरावे फल त्यागो आता संभव. एवढं कुठं मला येतं त्यागच बाबा? तवे आगवे शांती. जेथ कर्म दुरावे तेथ फल त्यागो संभवी. कर्म अर्जुना अर्पण केलं की त्याच्याबरोबर त्याचं फळही गेलं. कर्म करणार काय होतास तू? एखाद्याला समजा एखादा मनुष्य लुबाडतो तर ते त्याने न लुबाडता अर्पण घेतलेलं. नंतर फलत त्याग म्हणजे कर्माचं मिळणारं फळ पण त्याच्याबरोबर मला अर्पण झालं. हे किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. कर्माचं मिळणारं फळही मला म्हणजे आपल्या हातून जी चांगली वाईट सगळी कर्म काय काय होतात त्याची फळं पण त्याला अर्पण झाली. केव्हा? त्यागच तवे आगवे संन्यासम शांती. कर्मणाम न्यासम. न्यास करणे म्हणजे एक वस्तू हातात घेऊन दुसऱ्या वस्तूत अर्पण करणे. काय म्हणताई? बरोबर ना? गुरुजींनी काय हा यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. यत् करोषि अर्जुना जे जे करशील पुढं यज्जुहोषि जे यज्ञ वगैरे काय करशील ते पुढं यदश्नासि म्हणजे जे जे काही खाशील बघा काय काय यत् तपस्यसि जी तपश्चर्या करशील तत् कुरुष्व मदत ही सगळी कर्म तू मला अर्पण कर. पुढं त्यागच तवे आगवे शांती सगळे. असं आहे. म्हणून प्रत्येक कर्म अर्पण करण्याचा ठेकादार आता ते सर्वात बेस्ट आहे. किंवा आपण सांगितलेल्या पद्धती सकाळी 10 दुपारी 4 ते पण मी तुम्हाला खूप आनंदाने सांगितले. 4चा चहा पुढे घ्या, चहाचा आस्वाद घ्या, मग चहा सकट सगळी कर्म अर्पण. हे लहान मुलांना सांगतो ना आपण तसं तसं शिकवावं. कळलं? कर्म अर्पण करणे अर्जुना भगवद्गीतेचा हा गाभा आहे. सगळे अध्याय हे आहे. अर्जुना कर्माचा न्यास कर. न्यास म्हणजे ते कर्म पुन्हा उद्भवत नाही, त्याची सावली पण पुन्हा दिसत नाही, त्याचं काही दिसत नाही. असं एकदा कर्म अर्पण. कर्म अर्पण ही पूर्ण अभ्यासाची दोरी आहे बघा लक्षात. इथून तिथून कोणी दोरीला हात लावला तर चालत नाही असा. यदच करोषि यस्नासि यज्जुहोषि ददासि. म्हणून अर्जुन सांगतो आहे देवा कसं करायचं. तेव्हा अर्जुनाला देवाने सांगितलं अर्जुना अशा प्रकारे कर्म झालं की ताबडतोब अर्पण कर. कर्म झालं की अर्पण कर. याच्यामुळे झालं काय अर्जुनाचं? अर्जुन सावध झाला, जीवनाचा अर्थ समजला. मग त्याला कळलं नाही आता युद्धही केलं तरी चालेल, युद्ध करून कोणाची आपण हिंसा केली असं होणे नाही. कारण कोणतं शस्त्र दिलं त्याला? हे शस्त्र दे. मग वाईट कर्म आहेत ना ती सर्व अर्पण करून चांगली कर्म करा मग अर्पण करा. आपली एखादी वाईट सवय असेल ती पण अर्पण सगळं सोडून म्हणजे काहीच ठेवायचंच नाही. मला बेरीज नाही, वजाबाकी नाही, गुणाकार नाही, भागाकार काहीच नाही. फक्त कोण आहे? मी आहे, माझा परमात्मा आहे. इथपर्यंत आपण मनापासून त्या गोष्टीला वेळ दिला तर आपलं चित्त आपलं अंतर. तुम्ही विचार नाही करत कधी माताजींचाच काय एवढं झालं आमचं काम होत नाही असा तुम्ही विचार नाही करत कधी? सगळं स्तब्ध आहेत एकदम ठप्प आहे. कधीतरी होणार आहे माहिती. कधीतरी कोणत्या तारखेला? होणारच आहे माहिती. कोणत्या तारखेला? ते होणारच ते सांगितलं. भगवान श्रीकृष्णांनी हजारोमध्ये एखादाच असा आत्मा साक्षात्कार होतो. नाही म्हणून आहे तसं सोडून देऊ नका. तुमचं तेवढं पुण्य नाही नाही हे तुमचं सुटका घेणं नाही. सगळेच नाही मला राहू शकत. म्हणायचं तुमचंच पुण्य जास्त होतं म्हणून तुम्ही आम्ही नाही बाबा असं नाही काय, असं नाही. प्रत्येक जण आता ध्यान योगात आलाय, गुरुकुल आश्रमात आलाय, विश्वयोगात आलाय म्हणजे तो झालाच पाहिजे. आता माझा तर तर्क आहे. तर्क म्हणजे मला निश्चितच आहे. त्यामुळे तुम्ही होत नाही असं मला दुःख वाटतं. मग माझ्याकडे नाही तुमचं पुण्य होतं ना म्हणून तुम्ही झाला, आम्हाला नाही. अभ्यास करा. मी अभ्यास केला, बाकी काय अभ्यास केला. गुरुंनी शिकवलं, मी ते घरी जाऊन आत्मसात केलं. तशीच ध्यानाला बसले, तसंच चिंतन केलं. जितक्या अंशामध्ये परमेश्वराची आर्तता पाहिजे तितक्या अंशामध्ये मी ती घेतली म्हणून परमेश्वर आनंदीच. परमेश्वर प्राप्ती पूर्वीचे का हस्ता करता येणार आहे.
एखाद्या मुलीचं लग्न निघालं आपण किती मनापासून सगळं करतो, तितक्या मनापासून ध्यान केलं पाहिजे. आपल्याला एखादी जखम झाली तर आपण किती तळमळतो, तितकं तळमळलं पाहिजे, ध्यान नाही झालं. आपल्याला भूक लागली तर आपण किती इंटरेस्टली खातो, तितकं इंटरेस्टली ध्यान केलं पाहिजे. ते जर झालं तर आपल्याला सर्व प्रांतामध्ये आता काय सांगितलं ते श्लोक काय, संन्यासम सांगायचं काय, अर्जुना सर्व कर्मांचा संन्यास कर. संन्यास म्हणजे सम्यक न्यासा इति संन्यास. संन्यास म्हणजे अर्पण, कळलं? संन्यासम कर्मणाम न्यासम. अर्जुना कर्मांचा न्यास कर. न्यास म्हणजे अर्पण करून. एक भाग जातो ना आपल्या सगळ्या आयुष्याचा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला आपलं कर्मच आहे आणि कर्मच आपल्याला सारखं कळतं. कर्मच आपल्याला कुठं होतं ते कुठं नेऊन बसवतं. लक्षात, कर्मच असतं त्याला जबाबदार. आपल्याला आपण उच्च स्थितीवर असतो, खाली नेऊन बसवतो कुठेही काय, कारण आपल्या हातून कोणतंही कर्म कारण माणसात बसल्यावर आपण कोणाला तरी टोचून बोलतो, त्याचं ते परिणाम होतात. कुठेतरी लग्न समारंभात आमच्या अण्णा सत्रे होते ना, ते असे करायचे. चांगला लग्न समारंभ असं भरून भरून द्यायचं मस्त. मग त्या एका 2 व्याही असतात, त्यातल्या एका व्याह्याला म्हणायचं, काय तुमचं लग्न हा असं कुठं होणार आहे का? ती पोरगी काय नांदायला कशाला पाठवलाय, होणार आहे का नांदणं? असं त्या लग्नाच्या वेळेस आधी म्हणायचं. 2-4 लग्न मोडली हो यांनी, 5व्यांदा तशी वेळ आली. त्यांनी पुन्हा एकदा सोयऱ्यांच्या असं बोलल्याबरोबर त्या सोयऱ्यांनी त्यांना हाताला धरलं नाही. प्रत्येक कर्माचा काय आहे, इफेक्ट आहे. इफेक्ट, आपण सुई टोचली इफेक्ट आहे, आपण काय पाहिलं इफेक्ट आहे, आपण वास घेतला इफेक्ट आहे. म्हणजे कर्म हे कान नाक घसा अंग डोळे कान नाक हात पाय सगळी कर्मेंद्रिय आहेत, तेवढी इंद्रिय कर्म करतातच आणि तेवढ्या कर्मांचा आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. म्हणून अर्जुना बुद्धी मला दे, म्हणजे काय कर, बुद्धी सतत मला ठेव आणि कर्म अर्पण कर. 2 आहे ती बात. झालेले कर्म अर्पण कर, बुद्धीत सतत माझी प्रार्थना कर, मला ठेव, माझी करुणा भर, म्हणजे मीच तुझी कर्म अर्पण करून घे. संन्यासम कर्मणाम न्यासम. न्यास एक वस्तू दुसऱ्यास पोचवणे. कसा करायचा न्यास? संन्यास करण्याचा मार्ग काय आहे? किंचित श्वास आणि अर्पण. आम्ही आपलं थोडं पुढचं सांगतोय, क्षमा करायचं म्हणजे पुढचं ज्ञान. संन्यासम कर्मणाम न्यासम. कसं आहे, संन्यासी कशावरून ओळखला जाईल? त्याच्या कर्मांचा न्यास झाला असेल तर. एकही कर्म त्याला नंतर बाधू नये असा असेल तर तो संन्यासी झाला. ज्या अर्थी आपल्याला सारखेच कर्म बाधतायत म्हणजे काय झालं, न्यास नाही ना. सतत बुद्धी जा, सतत अर्पण करा. असं म्हणा, तेव्हा माझ्या समोरची व्यक्ती मला त्रास देते आहे, त्याने दिलेला त्रास जो काय आहे तो संपावा. श्वास वर घेऊन अर्पण करा, सतत प्रार्थना करा. पण कुठं जाऊन? बुद्धीत जाऊन. असं श्वास सोडून घेऊन नाही, बुद्धीत जाऊनच केलं पाहिजे. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. तुम्हाला थोडा अवघड वाटेल, नंतर आपण त्याचे प्रश्न का कळलं, कळतंय? ठीक आहे. डोळे मिटले तर केवढा पांढरा प्रकाश आहे. खूप सांगू नका मीटर डोळे मयुरेश दे. तेव्हा तुम्हाला एवढे सांगता का काय ते बोलतो मला जे दिसतं ते सगळं. किती दिव्य दृष्टी झाली, कशाने झाली दिव्य दृष्टी? आणि अखंड ध्यान. याच त्या आहेत त्यांना प्रेमळ सहस्रनाम. ही व्यक्ती आहे, ही कुठं कामाला होती? सेंट्रल एज्युकेशन मध्ये कामाला पुण्यात. त्यावेळेस त्यांची जवळ 10-15-20 वर्ष झाली असतील. प्रेमळ सहस्रनाम हे यांच्या मुखातून प्रसवलेलं आहे. 1000 नाम प्रेमळ या व्यक्तीभोवती गुंफली गेली. कळलं? ओम दे काय? ओम दे नामधारी. ते सगळं
असेल काय, पण एकाच व्यक्तीभोवती ही सगळी नामं किंवा शक्तीभोवती ही सगळी नामं गुंतली गेली. आमच्या सद्गुरूंनी त्यांना झोपेत जाऊन उठवलं, म्हणजे बाळ उठ, तुला मला काही सांगायचंय, उठ, वही घे आणि लिहून काढ. या व्यक्तीला सतत 7 दिवस समाधी लागली. 7 दिवस त्या समाधीत लिहिलेली अक्षरं पण त्यांना कळत नव्हती, पण ती संपूर्ण लिहिल्यावर त्यांना जेव्हा खाली वृत्ती आली तेव्हा त्यांना समजलं की आपल्या हातून ही 1200 नावं लिहिली गेली आहे. सहस्रनाम, त्याला नाव आहे प्रेमल सहस्रनाम. कळलं तुम्हाला? मोठे फार, पण आपण त्याचा विचार नाही करत. मोठं म्हणून जगू नये माणसं, नाही की छोटं म्हणून जगा, म्हणजे सुख असतं, आपल्याला सुख भोगता येईल. सारखं मोठं मोठं कोण म्हणलं का आपण मोठं मोठं असं असेल तर तसं नको. तुमच्या बरोबर आहे, कळलं? अशी ही व्यक्ती आहे, व्यक्ती साधी नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीला जी दिव्य दृष्टी आलेली त्याने त्यांना इतकं सगळं दिसत आहे मुद्दा. तसं तर आपल्यातल्या खूप लोकांना दिसतच असेल दिव्य दृष्टीने. आता काय ह्या समोर बसल्यात, ह्या आहेत, ह्या पण आहेत सगळे दिव्य दृष्टीवालेच आहेत. तेव्हा कर्माचा अर्जुना न्यास तेव्हा होतो तो संन्यास. न्यास कर म्हणजे पापणी लावली अर्पण कर, श्वास वर घेतला अर्पण कर, काय बोललो आपण अर्पण कर, खाल्लं अर्पण कर. अशी सारखी सवय जर लावून घेतली स्वतः, म्हणजे वेळच आहे एक प्रकारचं, कळलं का? आमच्या गुरूंनी जेव्हा मला शिकवलं तेव्हा वेळच लागला. ते कुठला आता एक म्हणा अभंग, गवळण म्हणा, वेळ लागेल कृष्णा काय याती कुळ माझे गेले. गवळणी अशाच होत्या. कृष्ण आणि गवळणी यांचा खाली संबंध लावायचा नाही, दॅट इज रॉंग. असं युग कुठल्या कुठे जाईल, फार पाप न पाप होईल. याची कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचूनी आणून नेले, किती शिकवाल मज वेळोवेळी. ती दुसरी माणसं तिला सारखी शिकवायची, ए असं करू नका, तिकडचं जे करते ना ते करू नका. आपलं काय शिकवलं तुझ्या माऊली, हे का असं शिकवतात का, म्हणजे किती मूर्ख आहेत बघा तुमच्यात माऊली, असं वगैरे सांग. पण ती गवळण ऐकायचीच नाही. तिने हे केलं, किती शिकवायला माझं वेळ, बाबांनो आता तुमचं शिकवणं माझ्या पचनी पडणार नाही. तसं संसारातली माणसं भक्तीसाठी तुम्हाला किती अडवत असतील तरी ते ऐकू नका. इथपर्यंत तरी आपली निष्ठा कायम झाली पाहिजे, बरोबर? आणि सहनशीलता थोडी तुम्हाला वाढवलीच पाहिजे, कारण संसार आणि परमार्थ या 2 पायऱ्या वेगळ्या आहेत. संसाराला देह द्या, संसाराला बुद्धी नका देऊ, संसाराला अंतःकरण नका देऊ, अंतःकरण परमात्मा करा. संसाराला काय द्या, फक्त देह द्या, बस. देहाने वाटेल ती कर्म करून मिळते. कोणी केली नाही मला सांगा. जनाबाईने किती कर्म केली हो, रोज शेण्या थापायच्या. तुमचं आमचं आहे का असं कर्म करतोय का आपण? मोठ्यात गायी आहे पण मी कर्म करते का? नाही. शेण्या थापायची रोज जनाबाई. एकदा अशी वेळ आली, जनाबाईंची कीर्ती पोहोचली कोणाच्याकडे? कबीर महाराज किती लांब आहेत, त्यांच्या कानावर धनीची कीर्ती दिली. वा, अशी अशी म्हणे बाई तिचं संत, तिच्या गोवण्या बोलतात. पहा हे काय काय आहे, कर्मणाम संन्यास. आणि तो भक्तीने होतो. त्याला ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे, भगवद्गीता पाठच केली पाहिजे, ग्रंथ खूप वाचले पाहिजे का, ते काय त्यांच्या जनीच्या नादाला नव्हतं. काय नाही, जरी साधी आहे. म्हणजे भगवंताने एका साध्या व्यक्तीचं पण तिथे उदाहरण उभं केलं, एका अंध व्यक्तीचं पण. नरसिंह कोण महाराज, सुदास महाराज, अंध व्यक्तीचं पण उदाहरण उभं केलं. सगळी गुलाबराव माहिती. तसं जनीची कीर्ती गेली कबीरांच्या काळात. कबीर हळूहळू पायी पायी धर्मजल करत करत पंढरपूरला पोहोचले. म्हणजे कोण पाहिजे, लोक म्हणजे नाही तर जनाबाई महाराज कोण आहे ते पाहिजे. लोक प्याप्या हसायला लागले. पण जनाबाई महाराज, एकमेकांना विचार कोण आपले पंढरपूर आले काय लोक, जनाबाई म्हणे कसली ती जनीच असेल, ही जवळची माणसं. कोण असेल जवळची अशी असतात, ती होय ती तीच असेल ना, ती
तिकडे गौऱ्या छापत बसल्या ते कुठं ते कोण आपलं गोपाळपुरा जा तिकडे. तेव्हा नामदेव महाराज मध्ये पडले. नामदेवांनी कबीरांना घेऊन ते जणीकडे गेले. नामदेवांचे शिष्य आहेत जणी, शिष्य आहेत. नामदेवांचा मंत्र आहे गुरुंचा. नामदेवांप्रमाणे एखाद्या खोलीत जणी झोपायची. पलीकडच्या रूम मध्ये तिकडे नामदेव महाराज असायचे. पहाटे नामदेव काय करतात थोडं डोळ्यांनी पाहायचे आणि करायची. सद्गुरूंच्या हाताखालचा शिष्य त्याला किती अडचणी असल्या तरी ज्याला व्हायचे तो तसाच तशीच हुबेहूब करायची, असर घालायची, ध्यान करायची. त्यामुळे पांडुरंग वरवर बोलत नाही, पांडुरंग आतून बोलतो. बरोबर कधीच पांडुरंग येणार नाही बोलायला लक्षात. गोऱ्या थापायला येतो पांडुरंग असं असतं का? कबीरदास गेले तर त्याची जमीन दुसरी बाई भांडत होत. हे ही तुझी गौरी आहे, माझी गौरी. ती म्हणत होती माझी गौरी, ही म्हणते माझी. ते कबीरदास व्हायचं आले. कबीर म्हणजे नामदेव हे काय, हे पाहायला आलो काय मी? ही जरी थोडी भांडू तरी बाई आहे, हिचं काय बघ, हिचं काय करते म्हणले नाही हो तुम्ही पाहा. मग शेवटी नामदेवराय मध्ये गेले आणि हे पण मध्ये गेले. नामदेवराव म्हणजे जनाबाई काय चाललंय हे? तर ती म्हणजे मीच ह्या गौऱ्या छापलेल्या आहेत सगळ्या, ही बाई माझ्या म्हणते. म्हणजे मग एक आपण आयडिया काढ नामदेवाला. म्हणजे काय? म्हणजे काय नाही, जी गौरी हातात घेऊन तुम्ही कानाशी धरा, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल ती गौरी जनीची. कुठेतली गौरी एक एक नामदेवांनी एक एक कबीरांनी, कबीराला गौऱ्या मागायला लागल्या. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा. मग ती घेतली गौरी नामदेवाने एक घ्यानी एक, नामदेवाने घ्या सगळं गौऱ्या. अरे म्हणे याच्यातून तर विठ्ठल विठ्ठल ऐकू येते. सगळ्या गौऱ्या त्या बाईच्या ज्या गौऱ्या होत्या ती शून्य गौरी, हिच्याच सगळ्या गौऱ्या, पण त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ऐकू. म्हणजे मला सांगा किती कर्म विठ्ठलमय असावं, किती कर्म ज्ञानमय असावं, किती कर्म नामस्मरणमय असावं. मला सांगा अभ्यास आहे, अभ्यास आहे तो नाजूक आहे, बारीक आहे. भोगळ नाही पुस्तक वाचण्यासारखं किंवा बटाटे चिरण्यासारखं नाही, नाजूक आहे. बटाटे चिरताना मनात आलं पाहिजे देवा की माझे हात चिरत नाही, ते तू आहेस असं म्हणून कर्म करा. असं कर्म जणीने केलं. गोऱ्या लावणारे मी नाही देवा तूच आहे, त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ऐकवा. आणि मग नामदेवांनी आणि कबीरांनी तिची स्तुती केली. म्हणले खरंच जनाबाई तुमची कीर्ती मी ऐकली, इतकी लांब उत्तर प्रदेशातली खरी आहे. नमस्कार तुम्हाला. जणीने उत्तर दिलं. त्याचं काही म्हणजे कारण नाही, मी एकच गोष्ट केली. धरीला पंढरीचा चोर. काय केलं म्हणले तुम्ही? कसला अभ्यास केला, किती योग केला, किती आसनं केली, काय काय केलं? म्हणजे मी काही केलं नाही, फक्त धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला. देवाला कुठे ठेवायचं? देवाला मूर्तीत नाही ठेवायचं. तो देव निघून इथं आला पाहिजे. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला, आत विठ्ठल कोंडिला. शब्दे केली जवा जोडी. शब्दे म्हणजे कोणत्या? ओम सोहम हमसा हा शब्द आहे महाराज देवाचा. देवाचा शब्द वाक्य ठीक आहे. विठ्ठल आहे, राम आहे, दत्तात्रय आहे, सगळे आहे. ज्या जनसामान्यांना हा विषय समजत नाही त्यांच्यासाठी सगळी नाम आहे. पण जे ते हे विषय समजून घेऊन परत एकदा ज्ञानासाठी जन्माला आले त्यांच्यासाठी हा शब्द आहे. ओम सोहम हमसा हा शब्द आहे. शब्दे केली जेव्हा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी. धरी
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. असा चोर धरला. शेवटचं कडवं काय करायचं? मारा के असं चाल नाही येत. सोहम शब्दे सोहम शब्दे मारा केला. कुठं गेला सोहम? कोणाला बरं विचार? बघा कसं सांगितलं. कुठे गेला सोहम तुम्हाला? हा? कोण सांगते? सांगा सांगा. तुम्हाला सोहमचा अभ्यास नाही ना? बरं, वा 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 वा. छान. अजून कोण सांगते? मम्मी सांगते? हा बर, वा वा वा, सगळ्यांना माहिती. सोहम शब्दे मारा. योग्य माळ घ्या स्वतःची, पवित्र माळ इतकी पवित्र ठेवा. माळेवर मनापासून प्रेम करा. तुम्हाला सांगता ना मला नको नको. माळेवर इतकं प्रेम करा परमेश्वराला समज. ती माळ आहे कोणाची? आपल्या ईश्वराची माळ आहे. मग काय सांगत होते मी? सोहम शब्दे मारा केला. सोहम माळेवर आहे. पहिल्याला त्याचे नियम ठरलेले आहेत. पहिली 2 वर्ष 3 वर्ष मग ते ओम सोहम हंसा. माळेवर मणी जातानाच इथून श्वास वर गेला पाहिजे. माळेवर एक मणी सरकवतानाच श्वास वर गेला. ओम सोहम हंसा. ओम सो. एका माळेला 2 तास लागले तर चालेल. एकच माळ करायची रोज. 50-51 माळ करायचं म्हणायचं. किती जग पडला? 51 माळ होती. ते दुसऱ्याला सांगायला बरं झाल्या का 51 माळ? मग आपल्याला धसका बसतो. बापरे, तिच्या 51 म्हणजे आपल्या किती व्हायला पाहिजे? असं नाही. एकच माळ अशी करा की भगवंताला जाऊन दे. ती माळ पाहायला भगवंत आला पाहिजे प्रत्येक. असं काय? सोहम शब्दे मारा केला, आत विठ्ठल कोंडिला. आत विठ्ठल कोंडिला. पुढं नाही विठ्ठल कुठं आहे? विठ्ठल काकुळती आला त्यांनी म्हणिमा विठ्ठला बरं ऐक. आत विठ्ठल कोंडीला, एवढं तर कळलं. कुठं आहे विठ्ठल? विठ्ठल आत आहे, हृदयात. देहाचं हृदय हे आणि देवाचं हृदय हे. म्हणून हे हृदय शिकवावंच लागतं विद्यार्थी. हे हृदय माहीत पाहिजे सगळ्यांना. आत्मरूप गणेशू केली स्मरण, तिने सकल विद्यांचे अधिकरण. म्हणून गणेशाला बघायचं. गणेश म्हणजेच आत्मा. आत्मरूप गणेश. गणेश वेगळा, आत्मा वेगळा असं नाही. अभेद भक्ती करा म्हणजे सगळं साध्य होईल. सगळी कर्मांचा न्यास करा. कसा करणार? आमचं सोपं सांगितलं. सकाळी कुठे गेले? सकाळी सगळी गृहिणींची कर्म होतात. ऑफिस मध्ये असलेल्यांची 10ला चहाला सुट्टी होते. तेव्हा बसलो चहाला. चहाच्या सकट चहा पिऊन झाला. खरं तर सांगू का, ससून सारख्या ठिकाणी मी कामाला होते. तिथे किती काम असतात, घाई असते, गडबड असते, कधी कधी स्थिती पण असते. पण प्रत्येक कर्म आपण इतकं छान मला वाटायचं तेव्हा की सद्गुरूने शिकवलं आणि आपण लगेच करतो. वा, खूप छान मला वाटायचं. अशी कृती केली ना की तुम्ही सद्गुरूंचे पण प्रिय होता. कशाला पाहिजे ईश्वर ईश्वर? सद्गुरूंचं प्रिय व्हा. सद्गुरूंना आपण आवडावं. सद्गुरू हीच थोर शक्ती आहे. मी माझ्या बाजूने सांगत नाही, पण आता खरं खरं सांग. सद्गुरू हाच मोठा आहे. का? तर तो ईश्वराला जास्त मोठं करतो त्याच्या माध्यमातून. त्याचं महत्व नाही त्याला. ईश्वराला मोठं करण्यासाठी मध्ये एक स्टेप आहे, तो म्हणजे सद्गुरू. मोठा तर ईश्वरच आहे, पण त्यानेच हे पिल्लू पाठवले. सद्गुरू नावाचं एक पिल्लू तोच पाठवतो की नाही, या माझ्या जनतेला आता तुम्ही शहाणं करा, असं असतं. ईश्वरच मोठा. पण एक माळ एक मणी असा घ्या मनापासून. बस एक माळ करायला 1.5 तास लागेल, 2 तास लागतील.
100 माळा रोज एकच माळा आजची उद्या ना बस छंदे छंदे वेणू वाजवी असं झालं पाहिजे. हा छंदे छंदे डायरेक्ट आपल्याला तिथं जायला लागणार. मग तुम्हाला कळेल की माताजींनी आपल्याला किती सूक्ष्म सांगितले आणि तिथं तिथं म्हणजे कुठं हे तुम्हाला कळेल. जास्त वेळ होता आता मला कळतंय की खूप वेळ झाला ना. नाही का? अजून ऐकायची इच्छा आहे. तेव्हा जनी सारख्या आपण तिला सामान्य म्हणतो पण मी नाही तिला सामान्य म्हणतो. अशा व्यक्तीने विठ्ठल काकुळती आला तिच्या समोर विठ्ठल काकू. मग आपण म्हणतो नाही जनीला दळू लागला. काय दळलं सांगा मला. कसं दळलं सांगा मला. शक्ती मिळाली. हा ईश्वराचं अस्तित्व तिथं असायचं तर जनीला काय मिळायची शक्ती मिळायची आतून. म्हणजे विठ्ठल काकुळती आला आणि विठ्ठलाला दळू लागला. विठ्ठल लक्षात घ्या ही निर्गुण निराकार हे आहे प्रत्यंतर आहे. तर ती तुम्हाला समजली पाहिजे की अशी आपली भाषा आहे अशी आपली ज्ञानेश्वरी आहे की ती इतकी सुंदर आणि सहज आणि अवघड सांगून जाते. मग अशी जनी आहे आणि कबीरदास आहे सगळे असे छान छान संत उभे आहेत एकमेकांना जाणतायत. जरी आपली डोळं खोचलं त्या गोवऱ्या डोक्याला गेली निघून सहज येतात. कोण आपल्याकडे बघत आहे आणि कोण आपल्याला आता सत्कार करेल याची कधीही वाट बघू नये. कधीच वाट. आज सत्कार करेल कोणी उद्या अपमान करेल. दोन्ही सहन करायची ताकद एकच नसते. अपमान सहन करायची ताकद असेल तर सत्कार असा. म्हणून टाळ्या वाजवून जो भजन आपण करतो तेच भजन अंतरंगामध्ये करायचं आहे आणि अंतरंगामध्ये करून खऱ्या ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचं. ते कसं घ्यायचं. संन्यासम कर्मणां न्यासम. पहिलं प्रत्येक कर्माचा न्यास करा आणि नंतर आनंदाने एकदम छान वृत्ती सुंदर करून जनीसारखं प्रत्येक कर्म अर्पण करून आनंदाने जगणं यालाही म्हणायचं संन्यासम कर्मणां न्यासम. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मंगलमूर्ती मोरया. प्रेमल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. आज मला पहाटे देवाला विचारलं की देवा मी आज काय बोलू. पण आता माझं बुद्धी जी आहे ती एक नील असते. नील ती इतकी एकरूप झाली ते नील असते. खाली काही येतच नाही. काय बोलायचं तेच कळत. पण काहीतरी सुसंवाद पाहिजे ना नीट सांगायचं. मग आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी एकच श्लोक वरून पाठवलं. हल्ली असं होतं जे मी बोलते ते वरून येत. मी काही एक शब्द ठरवलेला नसतो. हे फार गोड आहे. काहीच माहिती नसतं वरून येतं सगळं. ते कसं येतं ते मला आता नाही तुम्हाला सांगता येतं एवढं खरं. तेव्हा शब्द आले संन्यासम कर्मणां न्यास. प्रत्येक कर्म अर्जुना संन्यास